मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर झालेल्या टीकेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गायिका अंजली भारती यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अमरावतीच्या भाजप स्टार प्रचारक आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी नाव न घेता या वक्तव्याचा कडाडून निषेध केला आहे. महिलांविरोधातील अशा विधानांना कोणत्याही परिस्थितीत थारा देता कामा नये असे नवनीत राणा यांनी स्पष्ट केले. अमृता फडणवीस यांना त्यांचे टॅलेंट आणि गायकी सादर करण्याचा पूर्ण अधिकार आहे असे ठाम मत त्यांनी मांडले. मला वाटते काही दिवस पहिले एक महिलांनी दुसरी महिलावर जे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीचे मिसेस म्हणून अमृता फडणवीसजींवर जे शब्द बोलले, मला वाटते संविधानाने आणि आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे की नुसतं चूल मूल पर्यंत महिला राहिल्या नाही पाहिजे. त्यांची जे टॅलेंट आहे ते बाहेर येऊन आपण केलं पाहिजे. तर अमृता फडणवीसजी ज्या पद्धतीने आपला टॅलेंट, आपली गायकी या पद्धतीने बाहेर येऊन करतात आहे, तर त्यांना पूर्ण फ्रीडम आहे आमच्या बाबासाहेबांनी दिलेला आहे. तर मला वाटतं एक महिलाकडनं दुसरी महिलांसाठी या पद्धतीने शब्द येणं हा ऍक्च्युली खूप निंदनीय आहे आणि याचा निषेध मी सुद्धा करते आणि या महाराष्ट्रामध्ये राहणारी प्रत्येक महिला सुद्धा या शब्दाला, कारण टीव्ही जर ते शब्द दाखवू शकत नाहीये तर ती महिलांनी दुसरी महिलाचा अपमान कशा केला आहे ते स्पष्ट दिसत आहे. तर मला वाटतं या सगळी महिला या महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण देशामध्ये जे बाबासाहेबांना मानतात, बाबासाहेबांच्या विचाराला मानतात, ते सगळे या शब्दाचा निषेध करण आणि या गोष्टीचं माझे अमरावतीचे सगळे महिला सुद्धा निषेध करतील.